विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजार झालाय। निवडणूक प्रक्रिया बदलण्यासाठी संसदेमध्ये बिल मांडणार असं सुप्रिया सुळे म्हणाले। तर माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे समजलं तर बिल मांडण्याची गरज पडणार नाही असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार झाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया बदलण्यासाठी संसदेत बिल मांडणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। वेळप्रसंगी कोर्टात जाण्याची तयारी असल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। विधान परिषदेचा मतदानाचा आणि ह्या इलेक्शनचा काहीही संबंध नाही। एक तर मी स्वतःच बिल मूव्ह करणार आहे की हे इलेक्शन बंद तरी करा, नाहीतर ओपन वोटिंग करा। हे घोडेबाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे। हात वर करा, व्हीप काढा आणि त्याच पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे, ही माझी भूमिका असेल। काही दिवसात तुम्हाला माझं ते बिल पार्लमेंटमध्ये दिसेल। माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही। माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे। विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी खिल्ली उडवली होती। त्यावरून सुप्रिया सुळे आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये चांगलीच जुंपली आहे। भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये, पण आत्ता हा जो घोडेबाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत। सुप्रियाताईंना विनंती आहे की असं बोलू नका। 1000 गोष्टी आमच्याकडे आहेत, त्या आम्हाला उघड कराव्या लागतील। मी 35 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। मी अनेक सरकार बघितले आहेत, त्यामुळं हात जोडून विनंती आहे की असं बोलू नका, महाराष्ट्राला बदनाम करू